जय बजरंगबली. कशात मित्रांनो? मस्त मजेत. सगळ्यांची प्रगती होत आहे, सगळ्यांकडे पैसा येत आहे आणि हा पैसा कसा वापरायचा हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तरीसुद्धा पैशाचे 3 उपयोग असतात. एक दान, म्हणजे तुम्ही उपयोग केला किंवा नाही केला तरी पण 3 प्रकारे पैसा आपल्याकडून जात असतो. एक दान दिल्याने, एक भोगल्याने. काय भोग, ज्या वस्तू आपल्याला हव्या असतात भोगण्यासाठी, हे पाहिजे ते पाहिजे सगळं आपल्या हौशी मौजी त्याला म्हटलं ते भोग. आणि ते दोन्ही जर नाही केलं तर हा पैसा नष्ट होतो, गंज लागून खराब होतो. म्हणून पैसा हा वापरला पाहिजे. जास्तीत जास्त पैसे आपल्याकडे मिळकत आहे ते योग्य प्रकारे वापरले पाहिजे. समाजासाठी उपयोगी झाले पाहिजे, आपल्यासाठी उपयोगी झाले पाहिजे, आपल्या कुटुंबियांसाठी उपयोगी झाले पाहिजे. अशा प्रकारे पैशाचा विनियोग झालाच पाहिजे. नंतर पैसा आला तर का माणसाला गप्प बसून देत नाही. मग तो विविध मार्गाने जायला तयार असतो आणि तो विविध मार्गाने जात असतानाच आपला त्रास पण देऊन जातो. म्हणून पैसा हा समाजामध्ये, दानामध्ये जर तुम्ही आपण वापरला तर तो आपला अधिक आनंद देतो आणि अधिक वेगाने, अनेक पटीने तो पुन्हा एकदा आपल्याकडे येतो आहे. पैसा हे एक माध्यम आहे. आपल्या थ्रू किंवा आपल्या माध्यमातून, आपल्या हातातून तो समाजात जातो. समाजातच पैसा आहे, पण तो आपल्याकडे येऊन जर गेला तर आपल्याला एक भाग्य लाभतं. म्हणून लक्ष्मी, पैसा हे आहेच. ते मिळाल्यानंतर विनम्र व्हा आणि स्वतःशीच त्या पैशाचा आनंद उपभोगल्याचा मनमुराद आनंद मिळवा. धन्यवाद मित्रांनो. जय बजरंगबली.